प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की एक काळ असा येणार आहे महासंकटाच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये अँटिक्राइस्टचा काळ ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस माणसाची जी सुवार्ता आहे ही संपणार आहे आणि मग देवदूत सुवार्ता सांगतील. कारण मनुष्य जो सुवार्ता सांगणार आहे त्याला तुरुंगात टाकण्यात येणार आणि त्याला मारण्यात येणार आहे. त्यामुळं नक्कीच देवदूत जे आहे ना, ह्यांची जी अलौकिक मिनिस्ट्री, जे न दिसणारे अदृश्य मिनिस्ट्री आहे ना, परमेश्वर सुरू करेल. आता आपण जुन्या करारामध्ये किंवा नवीन करारामध्ये येशूच्या आधी आपण पाहते की देवदूत कशा प्रकारे मिनिस्ट्री करत होते. त्यांनी मेंढपाळांना दर्शन दिलं, नंतर मरियाला दर्शन दिलं, योसेफाला दर्शन दिलं, मागी लोकांबरोबर पण ते बोलले. आणि म्हणून आपल्याला पाहते एंजेलिक मिनिस्ट्री आमच्या आयुष्यामध्ये असणं का गरजेचं आहे की कर्नाल्याला पण भेटला तो आणि कर्नाल्याला ज्ञान दिलं, या डायरेक्शन दिलं की खऱ्या देवाची उपासना या सुवार्ता करण्यासाठी पेत्राला बोलव म्हणून. कारण त्यावेळेस माणसाची जबाबदारी होती. आज माणसाची जबाबदारी की माणसाने सुवार्ता सांगावी, या देवाचं वचन लोकांपर्यंत पोचवावं, ही आपल्यावरती जबाबदारी आती. कारण येशूने सांगितलं की तुमच्याबरोबर ही चिन्ह असतील की तुम्ही चिन्ह चमत्कार करणार, अन्य भाषा बोलताल तुम्ही आणि तुमच्या प्रार्थनेच्याद्वारे भूतसुद्धा निघतील. स्वर्गात जात असताना तो अधिकार सामर्थ्य मंडळीला दिले. पण इथं आता मंडळी निघून गेलेली आहे. 2 संदेष्टांचा 3.5 वर्षाचा काळसुद्धा संपलेला आहे. आता अँटिक्राइस्टचा काळ सुरू झालेला आहे. आणि त्यावेळेस मग हे जे देवदूत आहेत हे म्हणतात आहे की देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा, कारण न्याय निवडायची वेळ आलेली आहे आणि देवाला नमन करा. अँटिक्राइस्टला नमन करू नका, या नंबर 66ला नमन करू नका, कारण ते सर्व खोटं आहे. ते तुम्हाला सत्याकडे नेणार नाही तर ते मरणाकडे या नरकाकडे नेईल. तर अशा प्रकारे देवदूत जे आहे ना जनजागृती करतील अख्ख्या जगामध्ये त्यावेळेस. आता जो दुसरा देवदूत आहे हा बाबेलचा न्याय करण्यासाठी आलेला आहे आणि आता तो बाबेलचा न्याय करण्यासाठी बाबेलकडे चाललेला आहे. आणि मग जी बाबेल आहे जिचं आपण 17व्या अध्यायामध्ये बघितलं आणि 18व्या अध्यायामध्ये अजून आपण तिच्याबद्दल पुढं बघणार आहोत की बाबेल म्हणजे अमेरिका ज्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तर हा देवदूत नेमण्यात आलेला आहे की त्याने जो तिन्ही क्रोधरूप द्राक्षरस असं वचन लिहिलेलं आहे जगाला दिलेलं आहे, तर तिचा न्यायनिवडा करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पहिला देवदूत हे जगाचा न्यायनिवडा होणार आहे म्हणून घोषणा करत आहे. दुसरा देवदूत आहे बाबेलचा न्यायनिवडा होणार आहे म्हणून घोषणा करत आहे. म्हणजे पहिल्या देवदूताचं काम सुवार्ता सांगणं जगाला, दुसऱ्या देवदूताचं काम आहे बाबेलचा न्यायनिवडा होण्यासाठी बाबेलमध्ये तशी परिस्थिती या बाबेल विरुद्ध परिस्थिती निर्माण करण्याचं काम देवदूताचं आहे. जगामध्ये जे काही आपल्याला दिसतंय आता, जे युद्ध चाललं आहे, इराणचं युद्ध चाललं आहे, अमेरिकेचं युद्ध चाललं आहे, ह्याच्या पाठीमागं देवदूत काम करतात. हे जे आपण पाहिलं की फरात नदीवरून सोडलेले जे 4 देवदूत आहे जे पृथ्वीला आणि समुद्राला आणि ज्याला म्हणतो झाडांना उपद्रव करतात. ते आज अनेक ठिकाणी भूकंप का होतात हे काय नॅचरल नाही आहे, हे आध्यात्मिक काहीतरी परमेश्वर आपल्याबरोबर बोलत. आज जगामध्ये अनेक ठिकाणी भूकंप होतात. ते अनेक ठिकाणी वनवे पेटलेले आहेत, हजारो एकर जळते, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. ह्याच्या पाठीमागे देवदूत आहे आणि हे देवदूत जे आहेत हे काम करत आहेत. म्हणजे आपण बघितलं की ह्यांना एक समय देण्यात आलेला आहे. म्हणजे स्वर्गारोहण होण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण स्वर्गारोहण होऊन स्वर्गामध्ये गेलो त्यावेळेस 7व्या अध्यायामध्ये म्हटलेले की हे लोक कोण आहेत, झावळ्या घेऊन आलेले. त्यावेळेस तो वडील म्हणतो की हे मोठ्या संकटातून आलेले आहेत. मग जर संकटच पृथ्वीवरती नसतं तर मग असं कसा म्हटला असता तो. आज आपण मोठ्या संकटातून चाललेलो आहे. बघतोय आज आपण परिस्थिती, राजकीय परिस्थिती या फायनान्स परिस्थिती म्हणा या बाकीची जी परिस्थिती ही एवढी विचित्र झालेली आहे की शांती नाही जगामध्ये. आज तेलाचे भाव वाढलेले आहेत, कन्फ्युजन आहे सगळं. तेल ज्यावेळेस वाढतं, तेलाची किंमत ज्यावेळेस वाढते तर एक्सपोर्ट पण वाढतो, कारण प्रत्येक तुमच्या घरापर्यंत सामान पोचवायची जबाबदारी. त्यामुळे ती वाहनांना पेट्रोल वाढलं या डिझेल वाढलं तर नॅचरली त्याचा इफेक्ट त्या पदार्थांवर होतो, सेलवरती होतो. म्हणून त्या बाबेलचा न्यायनिवडा करायचं आहे. आता बाबेलला अमेरिका जे काही करते
हे तिचा न्याय निवडा आलाय म्हणून करते आणि प्रत्येकाचा न्याय ठरलेला आहे. आज जो कृपेचा काळ आहे, हा कृपेचा काळ एक दिवस संपणार आहे, सुवार्थ संपणार आहे आणि मग अँटिक्राइस्टचा काळ सुरू होणार आहे. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल. हां, आता तिसरा जो देवदूत आहे, आता प्रत्येक माणसामध्ये आत्मा आहे, ज्याला सद्विवेक बुद्धी आपण म्हणतो. तो सद्विवेक बुद्धी या आत्मा जो असतो हा देवापासून असतो आणि नेहमी मनुष्याला एक कॉन्शियस माइंड ज्याला म्हणतो, सद्विवेक बुद्धी ना, त्याला त्याच्या वाईट गोष्टीची टोचणी देत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर वाईट केलं ना, तर तो विश्वासणारा असो या नसो, या तो किती भयंकर ज्याला म्हणतो ना आपण क्रूर असो, पण ती सद्विवेक बुद्धी त्याला टोचणी देत असते की जे केलं आहे तू योग्य केलेलं नाही आहे. तसंच हा देवदूत जो आहे ना, हा त्या लोकांच्या सद्विवेक बुद्धीबरोबर बोलणार आहे. त्यावेळेस तो म्हणणार आहे की श्वापद आणि मूर्तीला नमन करू नका. आणि दुसरी गोष्ट, श्वापदाचा खून आपल्या हातावरती घेऊ नका, कारण जे श्वापदाची खून आपल्या हातावरती घेतील ते क्रोधास पात्र ठरतील असं म्हटलेलं आहे. आपण यिर्मयाच्या काळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. यिर्मया संदेष्टा बोलतोय त्यांना की देवाचं वचन ऐका, त्याच्या भयामध्ये चाला, आपला कान द्या, बरोबर आहे, देवाचं वचन ऐकण्यासाठी. पण परमेश्वर काय म्हणतो, तरी त्यांनी ऐकले नाही. 4 देवदूत जे बांधून ठेवलेले आहेत, त्यांना जे सोडलेलं आहे ना, त्याचं कारण हेच आहे. परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती काय होणार आहे, क्रोध उतरून येणार आहे. तुमच्या भूमीवरती उतरून येणार आहे, पशुवरती होणार आहे, तुमच्या शेतीवरती होणार आहे, तुमच्या संपत्तीवरती होणार आहे, तुमच्या जंगलावरती होणार आहे, तुमच्या घरावरती होणार आहे. भूमिकंप झाला जपानमध्ये झाला, व्हेनेझुएलामध्ये झाला, चिलीमध्ये झालेला आहे, आपण पाहतो मेक्सिकोमध्ये झालेलं आहे. कंटिन्युअस भूकंप चालू आहे. म्हणजे असं वाटतं की काहीतरी मॅनमेड चालू आहे, एखादा व्यक्ती मुद्दामून करतोय का काय. पण ह्याच्या पाठीमागं आत्मिक शक्ती या आत्मिक कार्य आहे. कारण प्रकटीकरणाच्या 6व्या अध्यायामध्ये दिलं आहे मोठा भूमिकंप 6व्या शिक्क्यामध्ये की भूमिकंप होणार आहे, सूर्यकेसाच्या बनलेल्या तरटासारखा काळा होणार आहे, चंद्र रक्तासारखा लाल होणार आहे, आकाशातले तारे पडतील. हे म्हणजे केवळ भूमीवरतीच नाही तर आकाशात पण खुणा दिसतील म्हणून परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि मग आपण बघतो की हे इस्रायल राष्ट्राबद्दल, इस्रायल राष्ट्र जे आज युद्धामध्ये आहे, हे म्हणजे सूर्यचंद्र आकाशातले तारेचं काळं लाल यात पडणं, हे इस्रायल राष्ट्राबद्दल दिलेलं आहे. म्हणजे सांगायचा उद्देश की परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही माझ्या योजनेप्रमाणे चालला नाही. आता इस्रायल राष्ट्र काय करणार आहे, अँटिक्राइस्टला वाव देणार आहे. आणि अँटिक्राइस्ट अमंगळ मूर्ती ही पवित्र स्थानात बसलेली मी पाहिले असं येशू ख्रिस्ताने घोषित केलेलं आहे. दानिएलाच्या वचनाप्रमाणे म्हणतो तो मत्तईमध्ये सांगितलेलं आहे त्याने. तो काळ कधी आहे, हा काळ आहे. कारण ज्यावेळेस 2 संदेष्टे आले आणि 2 संदेष्ट्यांनी घोषणा केली की आकाश आणि पृथ्वी बनणारा परमेश्वर ह्याला नमन करा आणि त्याने एक जो पुत्र पाठवलेला आहे त्यालाच केवळ नमन करा, कारण तो सत्य आहे. पण हे मंदिर बांधतात, ते सॅक्रिफाईस करतात, ते म्हणजे अर्पणं चढवतात, ते ज्याची गरज नाही आता, कारण ऑलरेडी कोकरा वधला गेलेला आहे. त्यामुळे दुसरं म्हणून पाऊल काय म्हणतो माहिती आहे का, हे आत्म्याने सुरू केलेलं आहे ते आता शरीराने पूर्ण करायचा प्रयत्न करताय का. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आत्ता आपण आत्म्याने जगतोय. जुना करार हा शरीराने जगत होता, आज देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतोय. म्हणजे आपलं शरीर पहिले नाही आहे, आज शरीराला चालण्यासाठी आपला आत्मा पाहिला आहे. शरीराने कसं चालायचं हे आत्मा आम्हाला डायरेक्शन देतो, आत्मा आम्हाला शिकवतो, आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो की हे आज कर, ह्या व्यक्तीबरोबर योग्य प्रकारे वाग, ह्या व्यक्तीबरोबर वागू नको, हा तुला फसवते, हा तुला योग्य प्रकारे डायरेक्शन देणार नाही, हे डिसिजन घेतोय तू जीवनामध्ये हे योग्य नाही आहे,
हे फायनान्स तू एका कंपनीत टाकतोय, या एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय, हे योग्य नाही आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये जातोय, हे योग्य नाही. त्यापेक्षा तिकडं हॉस्पिटलमध्ये जा. म्हणजे हे जे डायरेक्शन आहे, या जे निर्णय आपण घेतो काही गोष्टी आपल्या फॅमिलीसाठी, लेकरा बाळांसाठी, या मिनिस्ट्रीमध्ये, तर हे डायरेक्शन कोण देतं? आत्मा देतो आपल्याला. शरीर एक सांगतं आणि आत्मा एक सांगतो. प्रेज लॉर्ड. बरोबर. आणि म्हणून आपण ज्यावेळेस आत्म्याने चालतो त्यावेळेस आपण शरीरावरती वर्चस्व गाजवतो. कारण शरीर जे आहे हे जे बघतं 5 सेन्सेसने चालतं, पण आत्मा कशाने चालतो? विश्वासाने. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण विश्वासाने चालतो त्यावेळेस आपले प्रत्येक डिसिजन योग्य असतात. का? कारण ते आपल्यापासून नसतात, तर ते देवापासून असतात. प्रेज लॉर्ड. आणि जी गोष्ट देवापासून आहे ती उत्कृष्ट आहे, चांगलीच आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून इथं इर्मयाबद्दल तेच सांगतोय. इर्मयाला काय म्हणतोय तो? इर्मया म्हणतो की मी क्रोध आणणार आहे तुमच्यावरती. तसंच हा काळ आहे. 10वं वचन, प्रकटीकरणाचा 14वा अध्याय 10वं वचन. देवाच्या क्रोधाचा प्याला निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोपरासमक्ष त्याला अग्नी व गंध यापासून पीडा होईल. हां, आता तो म्हणतोय की जो कोणी नमन करल अँटिक्राइस्टला, या त्याच्या मूर्तीला नमन करल, या नंबर 66 आपल्या हातावरती घेईल, त्याला काय होणार आहे? देवाच्या क्रोधरूपी प्याल्यातला द्राक्षरस पिल. वरती दिलंय बाबेलनी द्राक्षरस जगाला पाजलाय. हिथं काय दिलेलं आहे? परमेश्वराचा द्राक्षरस. पण हा कसा आहे द्राक्षरस? क्रोधाचा द्राक्षरस आहे. बाबेलनी जगाला द्राक्षरस पाजलाय, क्रोधाचा द्राक्षरस पाजलाय. म्हणजे अमेरिकेने जे हल्ले केलेत क्युबावरती, हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकलेले आहेत, व्हिएतनामवरती, अफगाणिस्तानवरती, आज इराकवरती जे काही चालले, इराकवरती ते सद्दाम हुसेनच्या काळात संपूर्ण बेचिराक केलेले, आज इराणवरती जे काय अटॅक चालू आहे, तुम्हाला काय वाटतं? काय हे योग्य आहे का? लोक मरत नाही त्याच्यात? लोकांना अन्नधान्याचा तुटवडा होत नाही? लोकांच्या अंतःकरणामध्ये शाप या क्लेश येत नाही का? कारण वचन सांगते की जे निरापराध लोक आहेत त्यांच्या प्रार्थना वरपर्यंत जातात परमेश्वराकडं. प्रेज लॉर्ड. मग त्याच्यामध्ये आपले विश्वासणारे पण असतील. म्हणून परमेश्वराने म्हटलं की हबेलाची प्रार्थना मी ऐकलेले, हबेलाच्या रक्त मजपर्यंत ओरडत आलेले. मग ह्या लोकांचं रक्त स्वर्गात जातं, परमेश्वराला न्याय करावा लागतो. प्रेज लॉर्ड. बाबेलला वाटतं मी करतोय, पण तो क्रोधरूपी प्याला परमेश्वर म्हणतो की जर तू वळाला नाही तर मी काय करणार आहे? तुला तो रिटर्न करणार आहे. तसंच आहे की परमेश्वराचा क्रोधरूपी प्याला कोणावरती उतरणार आहे? जे नंबर 66 घेणार आहे त्यांच्यावरती. हां, त्यांच्या पिढीचा धूर युगानुयुग वर येतो. हां, जे नंबर 66 घेतील, या श्वापदाला नमन करतील, ते कुठे टाकले जातील? अग्नीमध्ये, नरकात टाकले जातील. त्यांचं भविष्य काय? नरक. बा तिथं दिलेलं आहे. भयानक आहे हे. बरोबर आहे. आज आपल्याला सोपं वाटतंय, बरोबर आहे ना? आज जर आपण आधार कार्ड जर जोडलं नाही तर आपल्याला ते गॅस मिळत नाही. आपल्याला ओळख आपली बँकेमध्ये सुद्धा, बँकमध्ये आपण अर्ज करू शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे आधार कार्ड हे कंपल्सरी झालेलं आहे आपल्याला. तसंच तुम्ही विचार करा की जर नंबर 66 शिवाय कोणी विकत घेऊ शकणार नाही, विकत देऊ शकणार नाही, आणि 3.5 वर्षाचा काळ येतो. पण 3.5 वर्ष जगणं म्हणजे अवघड आहे. बरं, त्यात संकटाच्या काळामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत जगामध्ये. कारण सैतानाने ताबा घेतलेला आहे, सैतानाने संपूर्ण कंट्रोल घेतलेला आहे. म्हणजे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आणि फायनान्शियली त्यावेळेस बाबेल विरुद्ध युद्ध सुरू होणार आहे. आज डॉलर हे खूप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थाचा कणा डॉलर आहे. समजा त्याच्यावरतीच फटका बसला तर काय अर्थव्यवस्था कशा प्रकारे विचलित होऊन जाईल याची विचार कल्पना करणं पण सोपं नाही आहे. म्हणजे त्यावेळेस जगणं अशक्य आहे. म्हणून
नंबर 666 ही घ्यावीच लागेल त्यावेळेस. वचन काय सांगतं, जो नंबर 666 घेईल तो कुठं जाईल? नरकात जाईल, ज्याचा धूर, त्या अग्नीचा धूर संपत नाही, युगनयुग चालणारा असा धूर आहे, असं वचन हां वाचा ते परत एकदा 11 त्यांच्या पिढेचा धूर युगानुयुग, त्यांच्या पिढा, त्यांच्यावरती ती पिढा येणार आहे. नंबर 666 जे घेईल त्यांच्यावरती पिढा का असणार आहे? ते भविष्यामध्ये, आत्ता तर सर्वाईव्ह होतील कदाचित ते म्हणजे या 3.5 वर्षात, पण ते कुठं जाणार आहे? पुढं भविष्यात नरकात जाणार आहे आणि युगानुयुग धुराच्या भट्टीमध्ये जाणार आहेत ते. ही पिढा त्यांना प्राप्त होणार आहे जर त्यांनी नंबर 666 घेतला तर. हां, तिथं काय आहे, रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही नरकामध्ये. का? कारण त्यांनी ती खून धारण केली आणि श्वापदाला नमन केलं आहे, म्हणून अग्नीची भट्टी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. म्हणून तो देवदूत वॉर्निंग करून सांगतोय तिथं की श्वापदाचं नंबर घेऊ नका. आणि दुसरा देवदूत काय सांगतोय? देवाची सुवार्ता सांगतोय की फक्त देवाला नमन करा, श्वापदाला नमन करू नका, नाही तर तुम्ही कुठं जाताल? नरकात जाताल. पण हे आत्मिक जगातले देवदूत त्यांना संदेश सांगणार आहे. या शारीरिक मनुष्याला कशा प्रकारे ते दिसतील या रिस्पॉन्स करतील हे मात्र आता आपल्याला माहीत नाही आहे, ते त्या काळातल्या लोकांनाच कळल. ओके, हां पुढं 13 वचन. स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. म्हणजे प्रभूमध्ये असणाऱ्यांना काय होणार आहे? मरण. बरोबर आहे ना, तिथं दिलेलं आहे प्रभूमध्ये मरणारे, जगणारे नाही म्हटलेले. आज आपल्याला जागायची संधी आहे, पण त्यावेळेस प्रभूमध्ये जगणं म्हणजे जगणं अवघड असणार आहे, मरण सोपं असणार आहे त्यावेळेस त्यांना त्या पिढेतून सुटका होईल. हां, आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल, त्यांची कृत्ये तर त्याच्याबरोबर जातात. हां, आपल्या कष्टापासून सुटका मिळेल, विसावा मिळेल. म्हणजे त्यावेळेस एवढे कष्ट आणि एवढी भयान परिस्थिती असेल की मरणच त्यांच्यासाठी विसावा असेल. बरोबर. म्हणजे आपण पाहतो की रेव्होल्युशन याचा 2रा अध्याय. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नका. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. हां, त्या काळाच्या मंडळीवरती पण असेच अटॅक झालेले. पण तिथं काय म्हणतोय वचन काय की तुम्ही भय धरू नका. बरोबर आहे ना, तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येईल, तुमच्या विरुद्ध संपूर्ण जग उभं राहणार आहे. हां, 11 वचन, 10-11. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नका. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत तू काय राहा? विश्वासू राहा. एवढं सोपं आहे का? किती अवघड असणार आहे. पहा, तुमच्या म्हणजे आपल्या घरामध्ये घराविरुद्ध लोक उभे राहतील, सिस्टीम उभी राहील, तुम्हाला वाळीत टाकल्यासारखे करतील लोक आणि तुमच्या विरुद्ध लोक बोलतील. चर्चेसमध्ये कोण नसणार आहे? पास्टर नसणार आहे, ना कुठला सेवक नसणार आहे, कोणीच नसणार आहे. परिस्थिती. बरं, दुसरी गोष्ट की जे पवित्र आत्मा हा सुद्धा नसणार आहे, कारण पवित्र आत्मा आता येरुशलेमकडे निघून गेलेला आहे, इस्रायलकडे निघून गेलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये भयंकर परिस्थिती आहे. आज जी कृपेचा काळ म्हणतोय आपण म्हणतोय की तारणात येशूचा स्वीकार करा आणि लोक शांतपणे बसतात. आज लोक चिन्ह चमत्काराच्या मागं चाललेली आहेत, पण लोकांना पुढं येणारं जे संकट आहे ते दिसत नाही आहे. की जर त्यांनी तारणा म्हणून येशूचा आज स्वीकार केला नाही तर पुढं स्वीकार करणं अजिबात शक्य नाही, अवघड आहे. आज रूढी परंपरा ट्रेडिशनल चर्चमध्ये सुद्धा अनेक लोकांना. आता एका व्यक्तीला का मागच्या रविवारी मी विचारलं की तुझं तारण झालं आहे का? तो माझ्याकडं असा बघायला लागला. म्हटलं मला माहीत नाही तारण झालं आहे का. म्हणजे ज्याला आपल्या तारणाचीच गॅरंटी नाही आहे त्याला कसं आपण म्हणणार की ह्याचं खरोखरीच तारण झालेलं आहे. म्हणजे तारणाचा अर्थच त्यांना माहीत नाही. त्यांना काय वाटतं
माझे आईवडील करत होते म्हणून मी पण करतो. चर्चमध्ये जाणं म्हणजे माझं तारण आहे. मी बायबल वाचतो म्हणजे माझं तारण आहे. माझ्यामध्ये चिन्ह चमत्कार घडतात म्हणून तारण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तुम्ही तारणारा म्हणून स्वीकार करताय, मुखाने कबूल करताय. म्हणजे परमेश्वराने, आपण म्हणतो ना येशूने ख्रिस्ता मी तुम्हाला निवडलेले, बरोबर आहे. येशूने शिष्याला निवडलंच होतं ना, बरोबर आहे. पण कसं आहे माहिती का, देवाने निवडलं. मग आज जगातली जी लोक आहे त्यांनी काय केलं, ते पण देवाचीच देवानेच त्यांना जन्म दिलेला, म्हणजे आत्मा देवानेच पाठवला आहे ना. मग त्यांना निवडलं नाही का? कसं आहे माहिती का, परमेश्वराने निवडलेले. वचन काय सांगतंय, देवाने जगावरती एवढी प्रीती केली. असं म्हटले का विश्वासणाऱ्यावरती प्रीती केली, या माझ्यावर जाधववरती प्रीती केली, या क्राइस्ट चर्चवरती प्रीती केली, या विनयार्डवरती प्रीती केली, जगावरती प्रीती केली, बरोबर आहे ना. जगावरती प्रीती केली म्हणजे निवडले कोणाला, प्रीती कोणावरती केली, जगावरती प्रीती केलेली, बरोबर. देवाने जगावरती एवढी प्रीती केली, त्याने काय केला, आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचा कोणी तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत. आणि जो कोणी विश्वास ठेवत नाही तर त्याचा काय होणार आहे, नाश होणार आहे, बरोबर आहे ना. मग आता मी विश्वास ठेवायचा का नाही, ही देवाची चॉईस आहे का माझी चॉईस आहे, मनुष्याची चॉईस आहे. आणि मनुष्य ज्यावेळेस विश्वासाने देवाला स्वीकार करतो, येशूला तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्यावेळेस देवाची जी निवड आहे आमच्यासाठी ही सुरू होती. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाकडे गेला, देवाने अब्राहमाला निवडलं होतं, आईच्या उदरापासूनच निवडलं होतं, पण अब्राहमाने प्रतिसाद द्यायला पाहिजे ना. अब्राहम म्हटला मी नाही जाणार कनानमध्ये, 75 वर्ष झाली माझी, देवाने निवडलेले, पण प्रतिसाद पण पाहिजे ना. ज्यावेळेस प्रतिसाद देईल त्यावेळेस देव त्याची निवड त्याच्यातर्फे करल. प्रेज द लॉर्ड. मला निवडले देवाने, पण मी जर प्रतिसाद दिला नसता 2011 तर मी आज इथं उभा नसतो, मी एक्झिट होऊन कुठं गेलो असतो, कुठंतरी जाळत्या भट्टीमध्ये नारकातच, कारण आमची परिस्थिती तशी होती. म्हणजे देवाची निवड आहे. यहूदा इस्करियोत का जाळत्या भट्टीमध्ये गेला, देवाने निवडलं होतं ना. मग 30 रुपये मोठे होते का येशू ख्रिस्ताचं तारणारा म्हणून स्वीकार करणं मोठं होतं, ती त्याची चॉईस आहे. प्रेज द लॉर्ड. बऱ्या वाईट झाडाचं फळ जर तू खाल्लं तर खचित मरशील, ही देवाने ऑलरेडी सूचना दिली होती. मग जीवनाचं झाड म्हणजे कोण आहे, जीवनाच्या झाडामध्ये जीवन आहे, आणि बऱ्या वाईट झाडाच्या ह्याच्यामध्ये पाप आहे, आज्ञाभंग आहे. आज्ञापालनामध्ये आशीर्वाद आहे, आज्ञाभंगामध्ये मरण आहे, पाप आहे. मग आदामाची चॉईस आहे की त्याने काय करावं, आशीर्वाद हवेत का त्याला पाप हवं. देवाने तर आदामाला निवडलं ना. देवाने काय म्हटलं की बहुगुणित हो, फलद्रूप हो, पृथ्वी व्यापून टाकून पृथ्वीवरती सत्ता कर, ही देवाची त्याच्यातर्फे योजना होती. ते त्यांनी केलं असतं जर त्यांनी बऱ्या वाईट झाडाचं खाल्लं नसतं, तर जीवनाच्या झाडाचं फल खाल्लं असतं, तर त्यांनी काय झालं, फलद्रूप झाला असता, बहुगुणित झाला असता, पृथ्वीवरती सत्ता स्थापन केली असती, सैतानाला निघून जावं लागलं असतं, तिथंच सोक्षमोक्ष झाला असता सगळा. देवाची योजना परफेक्ट होते की पृथ्वीवरती सत्ता स्थापन करण्यासाठी मी तुला निवडलेलं आहे, पण निवडीला त्याने प्रतिसाद कसा दिला, आज्ञाभंगाने दिला. त्यामुळं परमेश्वराला त्याची योजना पूर्ण करता आली नाही. पण परमेश्वराची योजना तरी थांबलेली नाही आहे, परमेश्वराची योजना येशूमार्फत पूर्ण केली त्यांनी. प्रेज द लॉर्ड. डिले झाला, उशीर झाला, पण ती योजना परफेक्ट योजना अशी देवाने केली. प्रेज द लॉर्ड. पण हेच सत्य जे आहे ना. बरं, जगामध्ये सर्वात मोठं पाप कुठलं आहे, जगामध्ये सर्वात मोठं पाप आहे येशूला तारणारा म्हणून स्वीकार न करणं. कारण जगातला किती मोठा पापी असला ना त्याला क्षमा आहे. कुठल्याही पापाला येशूमार्फत क्षमा आहे, पण येशूला न स्वीकारणं, पापाच्या क्षमे होण्याच्या उत्पन्नकर्त्यालाच मना करणं, हे सर्वात जगातलं मोठं पाप आहे. योहान स्वर्गात आहे, आणि योहान स्वर्गामधून काय बघतोय की एक पांढरा मेघ आहे, बरोबर आहे, आणि त्या मेघावरती कोण बसलेलं आहे, मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीतरी एक बसलेला आहे. हां, त्याच्या मस्तकावर काय आहे, सोन्याचा
मुकुट आहे, जो काय दाखवतोय ऑथॉरिटी दाखवतोय, पॉवर दाखवतोय, निवड दाखवतोय, वेळ दाखवतोय आणि पर्पज दाखवतोय. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती जो आहे एका पर्पजसाठी, उद्देशासाठी तो मुकुट या ऑथॉरिटी घालून पृथ्वीवरती येत आहे. त्याच्या हाती काय आहे? तीक्ष्ण धारेचा विळा आहे त्याच्याकडं. बरोबर आहे. विळा कशाला असतो? कापणी करायला. आता येशू ख्रिस्त कशाची कापणी करतोय? विळा आहे ना त्याच्याकडं हातामध्ये. बरोबर आहे. हां, पुढं. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च माणीने म्हणाला. हां, आणखी एक देवदूत परमेश्वराच्या सिंहासनापासून निघालेला आहे आणि येशूला म्हणतो येऊन तो, कारण कापणीची वेळ आली आहे. कापणीची वेळ आलेली आहे, टाइम झालेला आहे. हां, मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. हां, मेघावरती असलेल्या पुरुषाने म्हणजे येशू ख्रिस्ताने काय केले? विळा चालवला आणि काय केलेले? कुठली कापणी केलेली आहे? पृथ्वीची कापणी केलेली आहे. आता पृथ्वीची कापणी करायला येशू ख्रिस्त कशाला पृथ्वीवरती म्हणजे धागावरती बसून येईल? पृथ्वीची कापणी म्हणजे कसली कापणी? हे रक्तसाक्षी झालेली कापणी. स्टेफन ज्यावेळेस आला, स्टेफनाने काय बघितलं? रक्तसाक्षी जो पहिला होता स्टेफन, त्याने आकाश उघडलेलं बघितलं आणि परमेश्वराच्या उजवीकडं येशू ख्रिस्त उभा असलेला बघितलं त्याने. आणि मग त्याच्यावरती जी दगडमार या धोंडमार झाली, त्यावेळेस वचन सांगते आपल्याला की त्याने म्हटलं की बापा यांना क्षमा कर. त्यावेळेस ती दगडमार धोंडमार जो रक्तसाक्षी होत होता तो, त्यावेळेस माहीत नाही एक प्रकारचं शक्ती सामर्थ्य त्याला ते सहन करण्याची परमेश्वराकडून प्राप्त झालं असेल असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. आणि मग तो म्हणतो की बापा यांना क्षमा कर, म्हणजे येशूचं स्टेटमेंटच तो करतोय. स्टेफन हा काय 25-26 वर्षाचा तरुण आहे आणि पहिला रक्तसाक्षी स्टेफन झालेला आहे. पण तो बघतोय की येशू ख्रिस्त उभा आहे. ती स्टेफनाची कापणी होती. कळते का तुम्हाला? ह्याला कापणी म्हणतात. त्यावेळेस एक स्वर्गीय सामर्थ्य या आत्मिक डोळे उघडतात आणि येशू ख्रिस्त स्वतः कापणी करताना त्याला दिसतोय. पण त्याच्या शरीरावरती ती पीडा या ते जे म्हणतो ना वेदना सहन करण्याचं सामर्थ्य देव त्याला देतो. आणि मग ती स्टेफनाची कापणी झालेली आपण बघतो. आपण मत्तेयाचा 13वा अध्यायामध्ये बघितलेले हे जग आहे. शेत जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. चांगले बी म्हणजे गहू कटले आहेत, राज्याचे पुत्र आहेत. हां, निंदन हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. निंदन हे कोण आहे? सैतानाचे पुत्र आहेत. बरोबर आहे. हां, कापणी ही युगाची समाप्ती आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे. हां, आणि कापणारे हे देवदूत आहे. कापणारे देवदूत आहे. बरोबर आहे. आपली कापणी स्वर्गारोहण होण्यावेळेस आपली कापणी करायला देवदूत येणार आहे, पण त्यांच्या हातात विळा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? येशूच्या हातात विळा आहे. ते रक्तसाक्षी आहे. आपण आपले शरीरं बदलून जाणार आहेत आणि बदललेले शरीर हाताला धरून उचलून स्वर्गात नेण्याचं काम देवदूत करणार आहे. त्यांच्या हातात विळा नाही आहे. आपली कापणी होणार आहे, पण ती विळ्याची कापणी नाही होणार. आपली कापणी म्हणजे आपण स्वर्गात घेतले जाणार आहोत. म्हणजे देवदूत आपल्या हाताला धरून स्वर्गात नेणार आहे आपल्याला. बरोबर. आपण रक्तसाक्षी होणार नाही आहे. पण महासंकटाच्या काळात येशू हा तीक्ष्ण धारेचा विळा घेऊन येईल, त्यावेळेस रक्तसाक्षी होणार. कारण वचन काय सांगते की परमेश्वरावर आत्तापासून विश्वास धरणारे धन्य आहेत, कारण मरणच त्यांना, आत्ताच वाचलं ना पण, मरणच त्यांना काय होणार आहे? सुटका असणार आहे. बरोबर. आणि म्हणून महासंकटाच्या काळात जो पुढची जी पीडा आहे, वाटीची पीडा आहे, त्यांच्यावरती होऊ नये, या त्यांना जास्त पीडेतून जाता येऊ नये म्हणून येशू ख्रिस्त ही स्वतः कापणी करणार. म्हणजे अँटिक्राइस्ट काय करणार आहे? त्या लोकांना शिरच्छेद करल, तुरुंगात मारून टाकल, गोळीने मारल, या कशा प्रकारे मारल माहीत नाही आहे, पण एक मोठी कापणी त्यावेळेस येशूवरती विश्वास ठेवणाऱ्यांची होणार आहे, ज्याच्यामध्ये येशू इथं स्वतः येशू त्यांच्याबरोबर उपस्थितीत राहणार आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की येशूने देवदूताला पाठवले कापणी करायला.
पण त्यांच्या हातात विडा नाही. ते फक्त आपले रूपांतरित पवित्र आत्मा जो आपले रूपांतरित शरीर करणार आहे आणि जे मेलेले उठणार आहेत, विनाशी ते अविनाशी जे होणार आहेत, त्यांना हाताला धरून घेऊन आपल्याला उडता येणार नाही. त्या देवदूत आपल्याला वरती नेण्यासाठी मदत करणार. त्यासाठी देवदूत म्हणून वचन सांगते ते देवदूत कापणी करणार आहेत. आमचे जे देवदूत आहेत ते कापणी करणार आहे, पण तिथं येशू स्वतः कापणी करणार आहे. म्हणून त्यापणाबरोबर येशू दिसत आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस एक रक्तसाक्षी होतात ना या जगामध्ये, त्यावेळेस त्यांची कापणी कोण करतं? देवदूत नाही करत, येशू स्वतः करतो. म्हणजे येशू स्पिरिच्युअलीरित्या त्यांच्याबरोबर असतो, कारण देवाला हे रक्तसाक्षी असलेले परमप्रिय आहे. हां मग आणखी एक देवदूत निघाला स्वर्गाच्या मंदिरामधून. त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. आता देवदूताच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा आहे. एक कापणी येशू ख्रिस्ताने केली जी विश्वासणाऱ्यांची असणार आहे, बरोबर. अँटिक्राइस्ट त्यांना मारणार आहे आणि त्यावेळी येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर असणार आहे आणि त्यांच्या शरीराला वेदना होऊ नये, या त्यांना ते सहन करण्याचं सामर्थ्य मिळावं. त्यावेळेस एक प्रकारचं आत्मिक शक्ती सामर्थ्य त्यांना प्राप्त होणार आहे, कारण ते मरण भयानक मरण असणार आहे. आपण पाहिलं AD 70 निरो राजाने विश्वासणाऱ्यांना सिंहाच्या समोर फेकलं, अस्वलांच्या समोर फेकलं, त्यांनी फाडून खाल्लेलं आहे. साधी गोष्ट आहे का? जे बायबलबद्दल सत्य सांगत होते त्यांना जाळून मारलं, त्यांना तलवारीने मारलं. आपण पाहतो का पेत्राला, याकोबाला तलवारीने मारलं, बरोबर. जे शिष्य आहेत 12 शिष्य, त्यामध्ये एक यहोवांचा जर धरला तो वाचला म्हणून वृद्ध होऊन मेला, पण त्याला पण तेलाच्या कढईमध्ये टाकला असं म्हणतात योहानाला सुद्धा प्रकटीकरणाचा. पण बाकीचे शिष्य ह्यांना मारण्यातच आला, कोणाचा शिरच्छेद करण्यात आला. आपल्या इथं तो आला होता थोमा, त्याला तलवारीने मारलं, कशाने तरी मारलेलं, बाणाने या काहीतरी, म्हणजे सगळे रक्तसाक्षी झालेले आहेत ते. म्हणजे सांगायचं उद्देश की अशा रक्तसाक्षींबरोबर येशू ख्रिस्त स्वतः आहे. पण आता हा जो देवदूत आहे, दुसरा जो देवदूत आहे ज्याच्या हातात सुद्धा विळा आहे, त्याला अग्नीवर अधिकार आहे, ज्याला अग्नीवरती अधिकार आहे. अग्नी कुठं असतो? विधीवर. तो विधीवरचा आत्मे. आता हे जे आत्मे आहेत, हे रक्तसाक्षी झालेले आत्मे आहेत ना, हे आता स्वर्गात जाणार आहेत, बरोबर आहे. जे पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत, ह्यांच्या आत्मे स्वर्गात जाणार आहे कापणी झाल्यानंतर. पण त्या विधीमधून एक आत्मा आलेला आहे आणि तो आत्मा काय म्हणतोय, त्या कापणी करणाऱ्या, आपले तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे, तिचे द्राक्षे पिकले आहे. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्ष कुंडात टाकले. हे द्राक्ष कुठले आहेत? क्रोधाची द्राक्ष आहेत. म्हणजे जे अँटिक्राइस्टला नमन करतील, हे नंबर 66 घेतील, हे पुढं भविष्यामध्ये हिरमोगर्डनमध्ये काय होणार आहे ना, ही भविष्यवाणी. त्यासाठी एक देवदूत पाठवण्यात आलेला आहे की त्यांचं पुढं भविष्य काय आहे. काय ह्यांनी काय केलेलं आहे? येशूच्या लोकांना रक्तसाक्षी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती पण न्याय उतरवून येणार आहे. वचन सांगते की येशूने जी कापणी केलेली आहे, बरोबर आहे ना, ही गव्हाची कापणी आहे जी येशू स्वर्गात घेऊन गेलेलं आहे. पण ही जी कापणी ही द्राक्षाची कापणी आहे. आणि द्राक्षाचे घडे कुठं असतात? द्राक्षरस कसा बनवला जातो? पायाखाली तुडवला जातो, पायाखाली तुडवला जातो, बरोबर आहे. म्हणजे हे पुढे जाऊन पायाखाली तुडवण्यात येणार आहे ह्यांना, बरोबर आहे ना. ह्यांचा न्याय होणार आहे. जे येशूचं स्थानार म्हणून स्वीकार करणार नाही, या अँटिक्राइस्टला प्रतिसाद देतील. अँटिक्राइस्टचा स्वीकार करणारे ह्यांचं भविष्य काय सांगितलेलं आहे की विधीवरचे आत्मे. प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण बघतो की विधीखाली अनेक आत्मे होते आणि जे आत्मे म्हणत होते परमेश्वरा आमच्या रक्ताचा न्याय निवडा कधी करणार आहे. त्यावेळेस तो म्हणतो थोडा वेळ थांबा. का? कारण अजून हे पण त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. कळते का तुम्हाला? महासंकटाच्या काळात 2 संदेश ॲड होणार आहे, 1,44,000 ॲड होणार आहे. आता हे जे येशूने कापणी केलेली हे लोक ॲड होणार आहे, कारण त्यावेळेस सुटका नसणार आहे, मरणाशिवाय सुटका नसणार आहे. म्हणून म्हटलेले मरण हे त्यांच्यासाठी सोपं होणार आहे. म्हणून म्हणतो भयानक काळ असणार आहे तो. म्हणून आज जे
दुर्लक्ष करतात ते येऊन विश्वासणाऱ्यां पण ह्यांनी स्वतःचं तारण माझं झालं आहे का नाही हे समजून घेणं पण गरजेचं आहे. का? कारण जर शंका असेल आणि मग महासंकटाच्या काळात जर ते खाली राहिले तर आज कृपेच्या काळातच टिकवू शकत नाही, महासंकटाच्या काळात कसं काय टिकणार? बरोबर आहे. म्हणून माझं तारण झालं आहे का हे देव सांगणार नाही, हे माझं मला कळायला पाहिजे की माझं तारण झालं आहे. जर आपण येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला तर आपलं तारण झालेलं आहे ना, हे आपल्याला शंका येता कामा नये. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो तुझं तारण झाले का, यस माझं तारण झालेलं आहे. तारण आपल्या कृतीमुळं झालेलं नाही, तारण येशूच्या रक्तामुळं माझं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी मुखाने कबूल करतो आणि अंतःकरणात विश्वास ठेवतो की तो माझा देव आहे आणि स्वर्गारोहणामध्ये मी जाणार आहे. 100 नाही, मी 200% गॅरंटी आहे मला की माझं तारण झाल्याने येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस मला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हा आमचा दृढ विश्वास आहे. शंका जरी सैतानाने शंका घातली तर शंका का घालतोय तो? कारण आपण कुठंतरी विश्वासामध्ये कमी पडतोय म्हणून आमच्यात शंका येते. जर आमच्याच विश्वासामध्ये आपण स्ट्रॉंग असू, अब्राहम विश्वासामध्ये स्ट्रॉंग होता तरी आपल्या पोराचा अर्पण करण्यात त्यांनी मागं पुढं पाहिलं ना, असं वचन सांगते. त्यांनी चाकू करून आपल्या मुलावरती रोखून धरला, या मारणार होता तेवढ्याच देवदूतांनी थांबवलं. ह्याला काय म्हणतात? दृढ विश्वास असणं की ज्या परमेश्वराने मला हे लेकरू दिलेलं आहे, पण त्याने एक आश्वासन पण, त्याने एक वचन पण दिलेलं आहे की ह्या संततीमधून मी आकाशातल्या तारे एवढीच संतती तुझी बनवल. त्यामुळं ह्याला जरी मी मारलं तरी परमेश्वर ह्याला पुनरुत्थान करू शकतो. कारण जर 100 वर्षाच्या व्यक्तीमध्ये तो बीज उत्पन्न करू शकतो तर या मेलेल्या व्यक्तीला सुद्धा तो उठवू शकतो, असा त्याचा विश्वास होता. पण परमेश्वर त्याला काहीतरी शिकवत होता की तुझ्या लेकराचं अर्पण हे मला मान्य नाही आहे, कारण तुझ्या लेकरामुळं जगाचं नाही, त्या लेकराचं सुद्धा तारण होणार नाही. तुमच्या तारणासाठी मी एक येडका ठेवलेला आहे ज्याचं नाव येशू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन सांगते की तो देवाने बांधलेल्या नगराची वाट पाहत होता, म्हणून म्हणजे तो येशूची वाट बघत होता. पण म्हणजे हे जे निंदन आहे, द्राक्ष म्हणजे कोण आहे? निंदन आहे, ज्या आगीच्या भट्टीमध्ये पुढं टाकण्यात येणार आहे. हां, द्राक्ष कुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचे इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला. हां, प्रेज द लॉर्ड. पुढं काय होणार आहे? हिर्मगेडॉनमध्ये, जे हिर्मगेडॉन आहे 19व्या अध्यायामध्ये, त्यावेळेस ज्यावेळेस येशू स्वर्गातून येईल त्यावेळेस त्याच्या मुखातून निघणाऱ्या तलवारीने जे करोडो जे सैनिक उभे असतील हिर्मगेडॉनमध्ये लढाईसाठी, अँटिक्राइस्ट, खोटा संदेष्टा आणि अनेक जगाचे जे सैनिक उभे असतील ना, त्यांचं काय होणार? त्यांचं द्राक्ष, हिर्मगेडॉन म्हणजे द्राक्षकुंड आहे जे तुडवलं जाणार आहे. आणि ते रक्त किती आहे? आता विचारा करा, घोड्याचा लगाम किती उंच असतो? एवढा, आणि 100 कोसपर्यंत वाहत जाईल. किती लोक जे आहेत हे नरकाकडे घेऊन जाईल सैतान. का? कारण त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला नाही आणि तारणारा स्वीकार केला नाही. हे सर्वात मोठं पाप त्यांच्यावरती येणार आहे. आणि जिथं पाप आहे तिथं क्रोध येतो. आज आपल्याला धन्यवाद मागू परमेश्वरा की आज आपण परमेश्वराच्या कृपेमध्ये आज आपण वाढत आहोत. आणि काळामध्ये तर असं दिसतं की येशूचं आगमन कधी होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून विश्वासामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा, देवाच्या सानिध्यात राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. आणि त्याच्या राज्यामध्ये जिथं जिथं तुम्ही काम करत असाल परमेश्वर तुमचा वापर त्याच्या राज्यासाठी करा. प्रेज द लॉर्ड.